जय शिवराय मित्रांनो पाण्यासाठी कायम तहानलेला मराठवाडा, एक दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळख असलेला मराठवाडा आणि याच मराठवाड्यामधील 9 तालुक्याचे तहान अखेर भागणार आहे। येत्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यातील 9 तालुक्याला हक्काचं पाणी मिळणार आहे। मित्रांनो, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी, मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाकांक्षी असा समजला जाणारा प्रकल्प 11,000 कोटी रुपयाची तरतूद करून मराठवाड्याला पाणी पोहोचवण्यासाठी एक हाती घेण्यात आलेला प्रकल्प। मित्रांनो, नीराचं पाणी बोगद्याद्वारे उजनीचं पाणी सीनामध्ये आणि सीनाचं पाणी मराठवाड्यातील 9 तालुक्याला देणं हा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी हाती घेण्यात आलेला होता आणि हाच प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळे ऑगस्ट 2025 मध्ये या प्रकल्पाची चाचणी घेतली जाणार आहे। अर्थात मराठवाड्यातील 9 तालुक्याला त्यांच्या हक्काचं 7 टीएमसी पाणी पोहोचवण्याचं स्वप्न कुठेतरी आता या ठिकाणी साकार होताना दिसत आहे। मित्रांनो, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका, या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 1.68 टीएमसी पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। या उपसा सिंचन योजनेमधून पोहोचवलं जाणार आहे। याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील भूम, परांडा, वाशी, कळंब आणि धाराशिव या 5 तालुक्यासाठी जवळजवळ 3.8 टीएमसी पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। लोहारा, उमरगा आणि तुळजापूर या 3 तालुक्यासाठी 2.24 टीएमसी पाणी या उपसा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। मित्रांनो, आपण पाहिलेले की गेल्या 20 ते 22 वर्षापासून हा एक संघर्ष या ठिकाणी सुरू होता। त्याच्यानंतर काही मंजुऱ्या देण्यात आली, काही कामं सुरू झाली, बोगदा वळवला किंवा असे काही अनेक प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आणि याच्यानंतर अखेर पुढे मंजुऱ्या मिळत याची कामं हाती घेण्यात आली। बऱ्याच ठिकाणी कॅनॉलची कामं करण्यात आली, कॅनॉल खोदून ठेवण्यात आले, परंतु दुष्काळी मराठवाड्यामध्ये खोदलेले काही खड्डे आहेत की काय अशा प्रकारची या ठिकाणी चर्चा होते, असे प्रश्न शेतकऱ्यांना होते आणि अखेर आता हेच कॅनॉल आता या उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामधून खळखळणार आहे आणि ऑगस्ट 2025 मध्ये या पाण्याची चाचणी, अर्थात नीरामधून पाणी उजनीमध्ये पडल्यानंतर त्याची चाचणी पूर्ण केली जाणार आहे। त्याच्यामुळे तहानलेल्या मराठवाड्याची ताण आता या पाण्याच्या माध्यमातून भागणार आहे। अतिशय दिलासादायक अपडेट आहे। आशा करूया ही चाचणी यशस्वी हो आणि येत्या हंगामामध्येच, रबीच्या हंगामामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांना पाण्याची गरज असेल त्यावेळेस 7 टीएमसी जाऊ द्या, 0.7 टीएमसी का होईना पाणी या शेतकऱ्यांना मिळो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना। तर मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं जे आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।